डंके की चोट पे, डंके की चोट पे, डंके की चोट पे. मला सांगतो त्यांना एक प्रश्न विचारा तुम्ही पत्रकारांनो. अंजली दमानी यांना कायद्यातलं कळालं तर पाहिजे. त्यांना शेती विषयातलं काही ढेकळं कळत नाही. काळ्या मातीत की काय संबंध आहे या अंजली दमानी यांचा कौटुंबिक जीवनामध्ये धनंजय मुंडे यांच्या सोबत, ते त्यांनी जाहीर करावा. ह्या गोष्टीचं राजकारणीकरण हे करू नका. कोण कोणाचा नवरा आणि कोण कोणाची बायको असे याच्यामध्ये लिहिले का? दाखवा अंजली दमानियाला ही ऑर्डर दाखवा. हे मला शहाणपण दिसत नाहीये. हे कुठलं तरी तुम्हाला सांगतो त्यांनी वरच्यानी अरे किती तुम्ही पार्सलवर चर्चा करणार आहे. ते धस जरंगे दमानिया यांच्या डोक्यामध्ये काय बसलेलं आहे, ही व्यवस्था बसलेली आहे. करुणा मुंडे यांच्या केसचा जो आहे तो निकाल लागलेला आणि त्याच्यानंतर जे ते कोर्टाने धनंजय मुंडे यांना दोषी ठरवले असा प्रश्न जो आहे तो आता निर्माण झालेला आहे. या सगळ्या प्रकरणी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचं मत काय हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. सर, जी फाईल करुणा मुंडे यांनी याचिका फाईल केली होती किंवा जे आरोप केले होते त्याच्यावर धनंजय मुंडे यांना दोषी ठरवलं जातं असं म्हटलं जातं, कसं बघतात या संपूर्ण प्रकरणात? अरे बाबा, हे पर्सनल लाईफ अँड लिबर्टीचे मॅटर आहेत. हे काही शेताच्या आजूबाजूला म्हणजे धुरा कुणाचा अशी हे भांडण नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टींना की नाही, ह्या गोष्टींचं राजकारणीकरण हे करू नका. ह्या मला जर तुम्ही वकील म्हणून विचारत असाल की बाबा एखाद्या निकालाचा अर्थ काय, एका कायद्याचा साधा अभ्यासक म्हणून, तर मी तुम्हाला दोन गोष्टी सांगू इच्छितो की मला जे दिसतंय की सन्माननीय AB जाधव साहेब, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास 71st कोर्ट बँड्रा मुंबई यांनी जो निकाल दिला आहे तो मेंटेनन्सच्या संदर्भातला आहे. मेंटेनन्सचा निकाल हा जो आहे, ज्याला आपण आमच्या साध्या मराठी भाषेमध्ये खावटी म्हणतात, म्हणजे उपजीविकेसाठी. दुसरा त्या आमच्या मराठी भाषेमध्ये पोटगी म्हणतात. तर या मेंटेनन्सचा अर्थ जो आहे तो क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये, आणि त्यातले त्यात हा जो निकाल आहे अंतिमता निकाल नाही आहे. हा निकाल जो आहे हे म्हणजे फायनली निकाल लागेपर्यंत ही अरेंजमेंट आहे. कसं असतंय की न्यायालय एखाद्या वेळेस प्रथमदर्शनी एखादा अंतरिम निकाल देऊ शकतो, परंतु फायनली ते निकालसुद्धा टिकेल की नाही याची काही खात्री नसते. त्याच्यामुळं कायद्याच्या पुस्तकाच्या आधारे सांगायचं म्हणलं तर हा इंटरिम आहे, हे काही फायनल डिसिजन नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतंय की ह्या निकालामध्ये जे काही त्यांनी सांगितलेलं आहे की 1,25,000 आणि 75,000 रुपये मेंटेनन्स, मला असं वाटतंय की ह्या गोष्टीला तिथपर्यंतच पाहावं. आता अनेक लिबर्टीज कोर्टाने दिलेल्या आहेत. कोणी म्हणजे हे प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. कोणी म्हणू शकते की कोणी म्हणू शकते माझे पती आहेत, तर कोणी म्हणू शकते मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. तर हे आता सर्वोच्च न्यायालयाने अनेक मुद्द्यांवर ह्या गोष्टींवर जे आहे म्हणजे मोठ्या प्रगल्भपणे काही विचार ठेवलेले आहेत. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा ओहापोहा जर करायचा झाला तर मी एवढंच म्हणेल की ही काही एखादी डिफेमेटरी सूट नाही आहे किंवा हे क्रिमिनल अशी केस नाही आहे की ज्याच्यामध्ये एखाद्याला फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. ही एक इंटरनल सेल्फ कुणाला तरी म्हणजे इनसुटेबिलिटी किंवा माझं एखाद्याला असं वाटतं की माझं या कारणाने मला हे मेंटेनन्स मिळालं पाहिजे. आता मेंटेनन्स कोण कुणाकडून मागू शकतंय, तर तुम्हाला सांगतो वृद्ध आईवडील सुद्धा मेंटेनन्स मागू शकतात. त्याचबरोबर एखादी अविवाहित बहीणसुद्धा मेंटेनन्स मागू शकते. हे तुम्हा पत्रकारांना माहिती आहे का? हे सगळे म्हणजे त्याचबरोबर 18 वर्षाखालचे मुलंसुद्धा मेंटेनन्स मागू शकतात. हे सगळे मेंटेनन्स कोणत्या कारणाने, वेगवेगळे लॉ आहेत, आता वेगवेगळे कायदे आहेत. त्याच्यामुळे एकदम कोणाला तरी फाशीची शिक्षा झाली आणि मग आता ह्या कारणाने तरी तुम्ही राजीनामा द्या किंवा ह्या कारणाने तरी मी अभिनंदन करते, हे जे काही सो कॉल्ड सामाजिक कार्यकर्ते ज्यांना वाटते की कशात तरी घुसाव, कशात तरी बोलाव. अरे कोणाच्या तरी कुटुंबात कशाला घुसता, व्यक्तिगत आयुष्यात कशाला घुसता? हां, शेवटी लक्षात ठेवा की सन्माननीय मंत्री, भटक्या विमुक्त समाजाचे नेते, अरे त्यांच्या बाबतीमध्ये एक ट्विट करण्यात आलं. त्या ट्विटच्या बाबतीत मला तर म्हणजे आश्चर्य वाटतंय की काय संबंध आहे या अंजली दमानी यांचा कौटुंबिक जीवनामध्ये धनंजय मुंडे यांच्यासोबत, ते त्यांनी जाहीर करावं. म्हणजे एवढं तुम्ही ट्विट करता, हे ट्विट करत असताना कोणती लिबर्टी एन्जॉय करत आहात तुम्ही?
अगोदर तर तुम्ही ही लिबर्टी एन्जॉय करताय की एखाद्यांच्या अधिकाऱ्यांच्या जात धर्मावर बोलायला सुरुवात केली आहे तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही रोस्टरसारख्या विषयावर बोलायला सुरुवात केली आहे. आता तुम्ही कुणाच्या तरी म्हणजे अगदी कौटुंबिक आयुष्यामध्ये घुसून नावं टाकून ट्विट करत आहात. हे कोणतं शहाणपण आहे? हे मला शहाणपण दिसत नाही आहे. हे कुठलं तरी तुम्हाला सांगतो त्यांनी वरच्यानी अरे किती तुम्ही पार्सलवर चर्चा करणार आहेत, किती तुम्ही पार्सलवर बोलणार आहेत. हां, मला असं वाटतंय की आज महाराष्ट्रामध्ये जर राजकारण करण्याची पातळी कोणी ओलांडली असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी ओलांडलेली आहे. सर, तुम्ही जे ट्विट दाखवतात त्याच्यात एक मुद्दा त्यांनी नमूद केलेला आहे की मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही, ही वैयक्तिक टीका नाही, असं मत जे ते अंजली दमाने यांनी मांडलेलं. ते म्हणतात की मी वैयक्तिक नाही म्हणत आहे, मी त्या महिलासाठी म्हणते, त्या महिलेच्या विजयासाठी म्हणते. अरे कोणत्या कोर्टाने डिक्लेअर केलंय? आज डिक्लेअर केलंय का कोर्टाने पत्नी आहे म्हणून? हे डिक्लेरेशन आहे का याच्यामध्ये पत्नी आहे म्हणून? दाखवा, अंजली दमानियाला ही ऑर्डर दाखवा. ऑर्डरमधला पॅरेग्राफ नंबर 1, 2, 3, 4, 5 या 5ही पॅरेग्राफमध्ये डिक्लेअर केलंय का? हे पहा, महिलांच्या प्रती आम्हाला आदर आहे. महिलांच्या प्रती आम्हाला कोणतीही महिला असो, एक महिलांच्या बाबतीमध्ये आम्हाला अनादर नाही. परंतु ज्यावेळेस न्यायालयाने स्वतः कुणालाही पत्नी डिक्लेअर केलंय का? पॅरेग्राफ नंबर 1 ते पॅरेग्राफ नंबर 4 ऑर्डरच्या तुमच्या समोर मी ऑर्डर दाखवतो. या ऑर्डरमध्ये आहे का? चला, दूध का दूध, पाणी का पाणी. तुम्हा पत्रकारांना कसं आहे, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करण्याची गरजच नाही झाली. कोणी ट्विट केलं की तुम्ही माथी मारता कुणाच्या तरी आयुष्याच्या. कोणी ट्विट केलं की तुम्ही डायरेक्ट ते सुरू करून टाकता. कोणी व्हिडिओ केला की हे दाखवा. याचं उत्तर ह्या अंजली दमानियांचं उत्तर हे 4 पॅरेग्राफ आहेत. या 4 पॅरेग्राफमध्ये न्यायालयाने, ज्याला ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ द ऑर्डर म्हणतात, त्याच्यामध्ये कुठेही पत्नी आहे असा उल्लेख केलेला आहे का? मी तुमच्यासाठी वाचूनच दाखवतो. द ॲप्लिकेशन इज पार्टली अलाउड, रेस्पॉन्डंट शॅल नॉट कॉज सो अँड सो फॉर द टिल फायनल डिसिजन ऑफ द प्रोसिडिंग. द रेस्पॉन्डंट नंबर सो अँड सो शुड पे इतके अमाऊंट. द रेस्पॉन्डंट शॅल पे 25,000 ॲट द कॉस्ट ऑफ प्रेझेंट ॲप्लिकेशन. याच्यामध्ये कुठं डिक्लेरेशन आहे मला सांगा तुम्ही? जसं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की डोमेस्टिक व्हायलन्स झालाय का नाही. तर न्यायालयाने एक प्रश्नचिन्ह उपस्थित केले की या संपूर्ण प्रकरणात डोमेस्टिक व्हायलन्स झालाय का. त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह, त्याच्यानंतर उत्तर दिले की पार्शली येस, म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स झाला असं न्यायालय म्हणतंय. कुठे पार्शली येस म्हणलंय? तुम्ही काहीतरी लावू नका. अरे कायद्याचा अभ्यास आम्ही केलाय, तुम्ही जर्नलिझमचा केला असेल. हे जे पार्टली अलाउड याचा अर्थ याच्यासोबत मोजायचं तुम्हाला. पॅरेग्राफ नंबर 3 सोबत 1,25,000 आणि जे काही तुम्ही 75,000 म्हणजे त्यांची जी मागणी होती जास्त पैशाची, त्याच्यातली ही पार्टली अलाउड आहे. आणि वर जे तुम्हाला पॅरेग्राफ नंबर 2 दिसतंय, द रेस्पॉन्डंट शॅल नॉट कॉज म्हणजे आधी अत्याचार केला असं कोर्टानं म्हणलेलं नाही. पुढं कोणी कोणाला त्रास देऊ नये असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही अनेक अर्थ स्वतःच कसं काय काढायला लागते? इंटरप्रिटेशन हीच ती याचिका आहे सर. अहो सर, हे पॉईंट्स आहेत, याला ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ द ऑर्डर म्हणतात. हे कोर्टासमोर कोणी काय म्हणलंय म्हणजे एखाद्या वकिलांनी 2 वकील वेगवेगळा युक्तिवाद करतात, ती युक्तिवाद आहेत. ह्याला म्हणतात ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ द ऑर्डर. अंजली दमाने ह्याचा संदर्भ देतात म्हणून अंजली दमानी यांना कायद्यातलं कळालं तर पाहिजे. त्यांना शेती विषयातलं काही ढेकळं कळत नाही. अरे आम्ही शेतकरी आहोत, अरे आम्ही कास्तकार आहोत, अरे आम्ही पाडायचा ऊस कसा, साळायचा ऊस कसा, बांधायचा ऊस कसा, अरे पेरायचं कसं, साळायचं कसं, सोडायचं कसं, हे कळाल्याच्या नंतर समजतंय की किती टाकावं लागतंय त्याच्यामध्ये कीटकनाशक. ते आता शेतकऱ्यांचे सुद्धा काय म्हणतात, काहीतरी वेगळ्या होऊन बसलेत. अरे काहीतरी ढेकळत ज्ञान आमच्याकडे. माती जे म्हणतात, काळ्या माती तर त्या मातीमध्ये आमच्या आईमध्ये, त्या काळ्या आईमध्ये ढेकळं तयार होतात. ते ढेकळं जे आहे ना, ते ढेकळं सुद्धा त्यांना कळायला पाहिजेत. ते कळत नाही, त्याच्यात घुसल्या. त्याच्यानंतर आज ऑर्डर, तुम्हाला काहीतरी सांगितलं, काहीतरी ट्विट केलं, त्याच्यामध्ये घुसल्या. हे असं कोणाच्या घरामध्ये की नाही असं आपण काहीतरी करत बसू नये उपद्व्याप. यात 1,25,000 जे ते करुणा मुंडे यांना दिलेले आहेत, मुलांना 1,75,000 दिलेत. पण आता करुणा मुंडे म्हणतात की मी 5-5 लाखाची मागणी केली होती, त्यामुळे मी आता पुन्हा एकदा हायकोर्टात सुद्धा जाणार आहे, उच्च न्यायालयात जाणार आहे. साहेब, कोणाला कुठं जावं त्याला काही बंधन नाही का? प्रत्येकाला लिबर्टी आहे. परंतु आज जो निकाल आहे त्या निकालामध्ये कुठेही कोण कोणाचा नवरा आणि कोण कोणाची बायको असे याच्यामध्ये लिहिले का? सांगा मला. हा निकाल आहे, ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ द ऑर्डर आहे. दिसतंय का तुम्हाला? जर ते दिसत असेल ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ ऑर्डरमध्ये तर मला बोला. 1, 2
दुसरी गोष्ट, ह्या निकालामध्ये असं कुठं दिसतंय का की अत्याचार केलाय म्हणून मी आदेश करत आहे, असं दिसतंय का? नाही. तिसरी गोष्ट, पुढं कुणी त्रास देऊ नये, म्हणजे कोर्टाचं म्हणणं असं आहे की कुणीतरी म्हणणं मांडलंय म्हणून आम्ही तसं सांगत आहोत. हे आणि हा फायनल निकाल आहे का? हा फायनल निकाल सुद्धा नाही. टिल फायनल डिसिजन तुम्ही बघून घ्या, हे सुद्धा टिल फायनल डिसिजन. म्हणजे ह्याला धनंजय मुंडे चॅलेंज करू शकतात असं आहे की? अरे चॅलेंज करा. हे बघा, तुम्हाला सांगतो, जसं कुणाला कोर्टात जाण्याचा अधिकार आहे तसंच कुणाला चॅलेंज करण्याचा अधिकार नाही का कायद्यामध्ये? प्रत्येकाला अधिकार आहे. तुम्ही जसं म्हणालात की त्या कोर्टात जाणार आहेत हायकोर्टात, तसंच हे चॅलेंज करू शकतात. ऑलवेज चॅलेंजेबल ऑर्डर आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना घेतण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यानंतर जो कृषी विभागात झालेला घोटाळा त्याच्यावरून, आणि आता हा तिसरा निर्णय, धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध षडयंत्र किंवा मग एक चौकट तयार केली जाते असं वाटतंय का तुम्हाला? मला एकच गोष्ट माहिती आहे याच्यामध्ये, हे क्लास डिस्क्रिमिनेशन आहे. परफेक्ट केस ऑफ क्लास डिस्क्रिमिनेशन. हे काय होतं माहिती आहे का? ते धस, जरंगे, दमानिया यांच्या डोक्यामध्ये काय बसलेलं आहे, ही व्यवस्था बसलेली आहे. आणि त्यासोबतच म्हणजे ज्या प्रकारे ते उद्गत होत आहेत, ज्या प्रकारे ते व्यक्त होत आहेत, त्याच्यातूनच दिसतंय. अधिकाऱ्यांचे नाव घ्यायचे, अरे मग तो कराडच आहे, अरे मग ते याच समुदायाचे लोक तिथं आहेत, म्हणजे अमुकांनी बोलायचं, दमानियांनी बोलायचं. आणि तुम्हाला सांगू का, हे तुम्ही जे आता परत ते कृषी घोटाळा, मी तुम्हाला सांगतो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या दोन्हींना फर्टिलायझर्स मिनिस्ट्रीने बंदी घातलेली आहे. त्याचबरोबर ज्या मशिनरीज आहेत त्यांचे, म्हणजे जे फवारणीचं यंत्र आहे ते, केमिकल्स, ह्या सगळ्या गोष्टी देशामध्ये सगळ्यात स्वस्त आहेत. आणि त्यांनी, मला सांगतो, त्यांना एक प्रश्न विचारा तुम्ही पत्रकारांनो, एक प्रश्न स्पष्ट विचारा की म्हणा, जी ही एजन्सी आहे म्हणजे कृषी याच्या संदर्भातली, त्या कृषी संदर्भातल्या एजन्सीला पैसे दिले की कंत्राटदाराला पैसे दिले? ते जे पैसे आहेत ते महाराष्ट्र शासनाच्या कंपनीला पैसे दिले. ते देण्यामागचं कारण असं असतं की ती याची प्रोव्हिजन आहे, कशाची? फंड्सची प्रोव्हिजन आहे. आणि त्या प्रोव्हिजनच्या आधारे पुढं कॉन्ट्रॅक्ट टेंडर कॉल करून त्या टेंडरवर जे आहे हे दिलं जातं, वर्कआउट ऑर्डर दिली जाते. त्यामुळं पहिली गोष्ट तर अगोदर पैसे दिलेलेच नाहीत कोणत्याच एजन्सीला. ते जे काही भ्रष्टाचार म्हणून बोलल्या, ते काही भ्रष्टाचार वगैरे डंके की चोट पे सांगतो, 1 रुपयासुद्धा नाही. देशातले सगळ्यात कमी किमतीचं जे आहे ते यंत्र आणि केमिकल्स, फवारणीचे औषधं आणि मॅनेजमेंटच्या संदर्भाने दिलेलं आहे. आणि त्याही पुढं जाऊन मला सांगायचं आहे, अगोदर त्या म्हणायच्या मला कोर्टात जायचं आहे. पडगिलवारची केस ऑलरेडी त्याच मुद्द्यावरली, त्याच पॅरेग्राफ्सवरली ज्या विड्रॉ झालेली आहे, त्याच्या अगोदर न्यायालयाकडे त्यांनी डिलीट केल्या होत्या, यांनी ज्या मागण्या केल्या त्या प्रेयर, त्याच्यामुळे शिळ्याकडीला तो उत होता. त्याही पुढं जाऊन मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, तुम्ही पत्रकारांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, हे मॉड्यूल तयार करण्यामागे काही लोक असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार जेव्हा सत्तेत नसतात किंवा बिगर मराठा मुख्यमंत्री सत्तेत असतो, त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी नव्याने पिक्चराईज केल्या जातात, दिसतात तुम्हाला. मला असं म्हणायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी सुद्धा आता जे आहे ह्यांचं त्यांना मला म्हणायचं नाही की कोणाचा बोलवता धनी या सामाजिक कार्यकर्त्यांचा, पण आता एकदा शरद पवारांनी तरी बोलणं सुरू करावं. त्याच्यातून समजेल तरी महाराष्ट्राला की शरद पवारांची आता पातळी किती वर आहे की पातळी किती खाली आहे. तुम्ही आताही पुन्हा एकदा म्हटलात म्हणून मी एकदा म्हणतो की एबीपी माझाने नॅनो युरिया, नॅनो डॅप आणि बॅटरी स्प्रेअर विकत घेण्याचा प्रयत्न केला, आणि तो बॅटरी स्प्रेअर कृषी खात्याने ज्या पैशात घेतला त्याच्या कमी किमतीने आम्हाला मिळाला. आणि हे जे उघड जे आहेत, आणि त्याच्यानंतरच कृषी औद्योगिक मंडळ आहे त्यांनी या आधी सुद्धा कमी किमतीने घेतला होता. त्यामुळे पुन्हा एकदा संशयाची भूमिका शासनाकडेच जाते. त्यामुळे नेमकं ह्याच्यात चाललं काय? मग आम्हाला कमी किमतीत भेटला आणि मग त्यांनी रिटेलरकडून का घेतला, हा माझा प्रश्न. रिटेलरकडून सरकारने घेतलेलंच नाही, लक्षात घ्या. सरकारने जी एजन्सी आहे, सरकारची स्वतःची कंपनी, जसं एस टी महामंडळ आहे तसं ते महामंडळ आहे, त्या मंडळाला आर्थिक तरतूद करून दिली जाते. आणि तुम्ही जे सांगितलं ना, तुम्ही कमी किमतीत घेतलाय, तुम्ही काय पाणी घेतलंय की डोंबलं घेतलंय कोणाला माहीत आहे? तुम्हाला सांगतो, फर्टिलायझर्स मिनिस्ट्रीने ज्यावेळेस बंदी घातली आणि 2 कायद्यान्वये तुम्हाला म्हणजे रिस्ट्रिक्ट केलेलं आहे की ते विकू शकत नाहीत, तुम्ही घेणाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकते आणि फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकते. तुम्ही ह्या म्हणजे त्याला म्हणतात ना, हे स्वीट जर्नलिझमच्या भानगडीत पडू नका. ते आणून द्या कागदपत्र
आम्ही गुन्हा दाखल करून देऊ. अगदी पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावर येतो की आता या संपूर्ण करुणा मुंडे प्रकरणात, धनंजय मुंडे प्रकरणात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका काय असणार आहे ते आम्हाला कोर्टात पाहायला मिळणार आहे, कारण त्या याचिकेचा ते अभ्यास करताना पाहायला मिळणार आहे. बघा, मी काही कौटुंबिक वादातला वकील नाही आहे, तुम्हाला क्लिअर सांगतो. आम्ही कॉन्स्टिट्युशनल लॉयर, आणि तुम्ही ह्या निकालाचा अर्थ विचारायला आलात म्हणून मला एक विधी शाखेचा अभ्यासक, विद्यार्थी म्हणावं, कारण वकील किंवा डॉक्टरेट जरी असला तरी तो विद्यार्थी असतो, रोज नवीन वाचत असतो. आणि कायदे एवढे झपाट्याने, कायदे म्हणण्यापेक्षा संदर्भ एवढे झपाट्याने बदलत आहेत. एक काळ होता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलं, नंतर फिर्याद दिली तर त्याच्यावर बलात्काराचे गुन्हे दाखल व्हायचे. आता सुप्रीम कोर्ट म्हणते नाही, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होतात बलात्कार होणार नाही. आता पुढं जाऊन सुप्रीम कोर्ट म्हणालं की नाही, काही गोष्टींची म्हणजे काही लोक डेट करायला जातात, हिरो हिरोईन. पूर्वी असं व्हायचं की हिरो हिरोईन डेट करायला गेल्या आणि त्याच्यानंतर मग काही वाद झाले, हिरो हिरोईन बाजूला गेल्या, तर स्कोप काय राहायचा, तर फक्त स्कोप राहायचा शारीरिक अत्याचाराचा. तो स्कोपसुद्धा आता कमी झाला. जर तुम्ही पुरावे दिले की माझी मैत्रीण होती आणि आमच्या दोघांचं सहमतीनं होतं, सांगायचं तात्पर्य आता कायदा खूप बदललेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही जे आहे ना ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या आधारे तुम्ही फ्लिपकार्ट आणि याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला पुरावा देऊ शकतो ABP माझाला की भारताच्या डेप्युटी सेक्रेटरी फर्टिलायझर्स मिनिस्ट्रीनी स्पष्टपणे दोन्ही कंपन्यांना जे आहे, म्हणजे जी कंपनी आहे तुम्हाला ऑनलाईन द्यायचं बोलतीये त्या कंपनीला स्ट्रिक्टली बंद केलेलं आहे, ते विकू शकत नाहीत. त्याच्यामुळे ते अशा बंद गोष्टी ह्या शेतकऱ्यांना जाऊ शकत नाहीत. त्यातले त्यात तुम्हा ABP वाल्यांना किती दिवसाची वॉरंटी दिली सांगा, ते तुम्ही सांगत नाहीत, कारण तुम्ही सोयीचं दाखवता. त्याचं कारण सांगतो, 1 वर्षाची वॉरंटी, 1 वर्षामध्ये जर काही खराब झालं तर ते देण्याची तरतूद सुद्धा त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर ऑनलाईन खरेदी करण्यामध्ये आम्ही सुद्धा फसतो कितीतरी वेळेस. देखते एक आता एक. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांसोबत होऊ नयेत. बरं, त्याही पुढं जाऊन मला सांगा, कर्नाटक राज्यामध्ये आमच्यापेक्षा जर, महाराष्ट्रापेक्षा जर कमी असेल तर तुम्ही आम्हाला परत तुमच्या ABPच्या कार्यक्रमामध्ये बोलून आमचा सत्कार करावा. जर मध्य प्रदेशपेक्षा कमी असेल तर आमचा सत्कार करा. अरे बाबांनो, एवढं घाणेरडं राजकारण करू नका जे जर्नलिझमच्याही बाहेर राहील. आणि ह्या देशामध्ये जे आहे ह्या सो कॉल्ड सामाजिक कार्यकर्ते म्हणून घेणारे आहेत ना, हे अशा प्रकारे कोणताही पुरस्कार यांना मिळणार नसते, पण हे प्रसिद्धीच्या हवेपोटी असं बोलत राहतात. यात धनंजय मुंडे यांच्यावर कुठलेही आक्षेप घेतलेले नाही असं थेट तुमचं मत आहे. डंके की चोट पे, डंके की चोट पे, डंके की चोट पे. धन्यवाद सर आमच्याशी बोलण्यासाठी. तर हे होते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, ज्यांनी करुणा मुंडे यांच्या संदर्भातला जो निकाल आला त्याच्यावरची सविस्तर माहिती जी आहे ती आपल्याला दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदम सह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.